रोहित पवारांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस, प्रकृती खालावली, साखरेची पातळी घटली तरी भूमिकेवर ठाम. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रोहित पवार यांचे हे आंदोलन सुरू असून दिवसेंदिवस या आंदोलनाची धार अधिक तीव्र होताना दिसते आहे. कर्जमाफीच्या जाचकटी जोपर्यंत सरकार हटवत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही, असा आक्रमक पवित्रा रोहित पवार यांनी घेतला आहे. आजचा दिवस या आंदोलनासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे, कारण आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी रोहित पवार यांची प्रकृती काहीशी खालावलेली होती. त्यांची साखरेची पातळी कमी झालेली आहे आणि असं असूनही ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. आज दिवसभरात विविध राजकीय पक्षांचे दिग्गज नेते, आमदार, खासदार रोहित पवार यांच्या भेटीसाठी आंदोलनाच्या ठिकाणी पोहोचत आहेत. आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी प्रकृती बिघडत असताना रोहित पवार यांनी संवाद साधला आणि यावेळेस त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सरकारला थेट इशारा दिला आहे. सरकारकडून गेल्या 3 दिवसांपासून चर्चेच्या फेऱ्या सुरू असल्या तरी जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत सरकारवर विश्वास ठेवता येणार नाही, असं रोहित पवार यांनी म्हटले. रोहित पवार पुढे म्हणाले की पवार कुटुंबातील असलो तरी सर्वसामान्यांसाठी यापूर्वी अनेक आंदोलने केलेली आहेत. मोठ्या कुटुंबातील असलो तरी जबाबदारीनुसार सर्वसामान्यांसाठी लढा देण्याची शिकवण आम्हाला पवार साहेबांनी दिली आहे. जोपर्यंत जाचकटी काढल्या जाणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, या भूमिकेवर मी ठाम आहे, असं देखील त्यांनी म्हटलं आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.